गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा 45वा दिवस आहे. जे विद्यार्थी डे 1 पासून माझे लेक्चर बघतायत, त्यांना ह्या सिरीजचा 100% फायदा होणार आहे. मी सांगितलेल्या स्ट्रॅटेजीने जर त्यांनी अभ्यास केला, तर ते पोलीस होणारच. चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता तुम्हाला तर माहितीच आहे, सेंटरमध्ये कोण असतात? तर सेंटरमध्ये महान्यायवादी असतात. यांनाच काय म्हटलं जातं? अटॉर्नी जनरल. आणि स्टेटसाठी म्हणजे आपल्या राज्यांसाठी कोण असतात? तर महाधिवक्ता असतात. यांनाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ॲडव्होकेट जनरल. मग यांचं काम काय आहे? तर यांचं काम आहे की हे दोघेही सरकारला कायदेशीर सल्ला देतात व न्यायालयात सरकारच्या बाजूने बोलतात, सरकारची बाजू मांडतात. आणि महाधिवक्ता हे संविधानिक पद आहे, त्याच्यामुळं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. जे संविधानिक पदावर नवीन नियुक्त होतात तेव्हा तो प्रश्न खूप इम्पॉर्टंट ठरतो. करंट अफेअर्स हे शेवटच्या म्हणजे एक्झामच्या शेवटच्या महिन्यातच केलं पाहिजे. का? कारण हे सतत बदलत राहतं. आता आपले सचिव बदलले, महासंचालक बदलणार आहे, असं म्हणजे दररोज नवीन नवीन काहीतरी घडत असतं आणि ते बदलत असतं. म्हणून मी काय करते, आता आपलं 60 डेज चॅलेंज आहे, मी करंट अफेअर्सचे 1 ते 2 प्रश्न घेते. का? कारण हे कसं 1 महिन्यानी बदलू शकतं किंवा मी आज शिकवलं आणि दुसऱ्या दिवशी बदलू शकतं. जसं आपलं मनरेगाचं झालं बघा. मनरेगाचा आपला एक 4-5 दिवसापूर्वीच क्वेश्चन घेतला आणि त्याचं परवा नाव बदललं. अशा पद्धतीने असे चेंजेस होत राहतात. त्याच्यामुळं करंट अफेअर्स करायचा बेस्ट टाईम म्हणजे एक्झामच्या 1 महिन्यात. आता करंट अफेअरला तुम्हाला 1 महिना खूप झाला आणि जे आत्ताचे जे दिवस आहेत बाकी, त्याच्यामध्ये तुम्हाला काय पक्कं करायचं आहे? तुमचं मराठी पक्कं करायचंय, गणित, बुद्धिमत्ता हे एकदम परफेक्ट करायचे. ह्याच्यातले 75 मार्क कुठेच गेले नाही पाहिजे. आता मी तुम्हाला महाधिवक्त्याचे महत्त्वाचे मुद्दे सांगते. महाधिवक्ता हा कोणत्या कलमाअंतर्गत येतो? तर महाधिवक्त्याचे पद हे कलम 165 या अंतर्गत येते. मग तुम्हाला असंही विचारू शकतात, की महाधिवक्त्याला कोण नियुक्त करतो? तर महाधिवक्त्याला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल हा नियुक्त करतो. त्यामुळे राज्यपाल हे लक्षात ठेवा. पुन्हा त्याचा कार्यकाल किती आहे? तर महाधिवक्त्याला स्पेसिफिक कार्यकाल नाही. तो राज्यपालांची मर्जी असेपर्यंत त्या पदावर राहू शकतो. हे जो महाधिवक्ता आहे, कोणकोणते महत्त्वाचे अधिकार आहेत? त्याला विधिमंडळात उपस्थित राहण्याचे अधिकार आहेत. म्हणजे तो विधिमंडळात उपस्थित राहू शकतो. तिथे बोलण्याचा अधिकार आहे. पण त्याला विधिमंडळात मतदानाचा अधिकार नाही. हे लक्षात घ्या. ठीक आहे? मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? तर तो 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आता हा का साजरा केला जातो? कारण 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी म्हणजे युनायटेड नेशन्सनी मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारला होता. म्हणून 10 डिसेंबरला मानवाधिकार दिन साजरा केला जातो. युनायटेड नेशनचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर न्यूयॉर्क सिटीमध्ये आहे. आणि न्यूयॉर्क सिटी कुठे आहे? तर अमेरिकेमध्ये. ठीक आहे? मग मानवाधिकार दिन साजरा करण्याचा उद्देश काय आहे? तर लोकांना त्यांच्या हक्काबद्दल माहिती करून देणे, जनजागृती करणे हा त्याचा उद्देश आहे. आता ते कोणते हक्क आहेत? तर पहिला आहे स्वातंत्र्याचा व जगण्याचा हक्क, म्हणजेच काय? जीविताचा हक्क. दुसरा आहे समानतेचा हक्क. तिसरा आहे शिक्षणाचा हक्क. आपण काल पण एक पाहिला, बरोबर? आणि चौथा आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. या सगळ्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी मानवाधिकार दिन साजरा केला जातो. मग हे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात येतो ते बघूया. स्वातंत्र्य व जगण्याचा हक्क म्हणजे जीवितेचा हक्क हा कुठे येतो? तर कलम 21 मध्ये आहे. समानतेचा हक्क कशामध्ये आहे? 14 ते 18 कलमामध्ये आहे. मग 14वा कलम कशाशी रिलेटेड आहे? की कायद्यापुढे समानता. 15व कशामध्ये आहे? तर 15 मध्ये आहे की धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यावरून भेदभाव करू नये. त्याच्यात मनाई आहे. कलम 16 मध्ये काय आहे? की सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता. कलम 17 मध्ये काय आहे? अस्पृश्यता निवारण. आणि कलम 18 मध्ये आहे पदव्यांची समाप्ती. म्हणजे जे आपल्याला सर, राव बहादूर अशा ज्या पदव्या मिळत होत्या पूर्वी, तर त्याची समाप्ती. ठीक आहे? तर हे झालं 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क. शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमामध्ये आहे? तर तो आहे 21 अ मध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. हे कलम 19(1) अ याच्यामध्ये येते. मग हे आपल्याला काय देतं? तर हे आपल्याला आपले विचार मांडण्याचे, आपल्याला बोलण्याचे स्वातंत्र्य देतं. हे तुम्हाला मी क्विक रिव्हिजनसाठी सांगितलं. ठीक आहे? चला आता आपण बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम RTS कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? तर तो 28 एप्रिल 2015 साली करण्यात आला.
हा आर-टी-एस कायदा आहे काय? तर आपण 7/12 काढतो, डोमासाईल वगैरे, कास्ट सर्टिफिकेट किंवा एखाद्या गोष्टीची भरपाईसाठी आपण बघा सरकारच्या दारात ये-जा करतो. म्हणजे शासनाच्या ऑफिसमध्ये ये-जा करतो. ती म्हण नाही का, सरकारी काम 12 महिने थांब. तर ते कमी करण्यासाठी जे तुम्ही एखाद्या कामासाठी गेला आहात किंवा एखाद्या गोष्टीसाठी अप्लाय केला आहे, तर ते ठरवून दिलेल्या वेळेतच ते काम पूर्ण झालं पाहिजे, यासाठी आर-टी-एस हा कायदा आला आहे. मग याचा उद्देश मी तुम्हाला सांगितला, की एक पारदर्शक, गतिमान आणि वेळेत शासकीय सेवा मिळवण्यासाठी हा कायदा आहे. मग हे व्यवस्थित चालतंय का नाही, हे बघण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग हा स्थापन केला आहे. मग हा काय करतो? देखरेख, नियंत्रण आणि सुधारणेसाठी स्थापन केलेला हा आयोग आहे. हा कायदा जेव्हा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्या काळातच लागू झाला आहे आणि आता सुद्धा ते म्हणले, की आर-टी-एस कायदा हा मजबूत झाला पाहिजे. त्याच्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट ठरतो. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते? त्यांची आपल्याला माहिती आहे, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? जे सेमी इंग्लिशमध्ये आहेत त्यांच्यासाठी सांगते, फोटोसिंथेसिस. मग हे फोटोसिंथेसिस वनस्पतीच्या कोणकोणत्या अवयवामध्ये होते? पानांमध्ये होते, हिरवी खोडांमध्ये होते आणि थोड्या प्रमाणात फुलांमध्ये सुद्धा होते. म्हणजे आपलं उत्तर आलं वरीलपैकी सर्व. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते, की प्रकाश संश्लेषण कसं होतं? झाड आहे, तर ते झाड काय करते? पानं आहेत, फुलं आहेत, बरोबर त्याला आणि मुळे आहेत. मग हे झाड काय करतं? सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने अन्न बनवते. मग फक्त सूर्यप्रकाश मदत करतो का? नाही. ह्याच्यातून ते हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं. मुळांथ्रू ते काय घेतं? पाणी शोषून घेतं आणि अन्न बनवतं. मग अन्न बनवायच्या प्रक्रियेमध्ये ते काय करतं? ऑक्सिजन रिलीज करतं. फक्त ऑक्सिजनच सिक्रेट करत नाही, तर त्यासोबत ते साखर म्हणजेच काय? ग्लुकोज सुद्धा सिक्रेट करते. आणि ह्या ग्लुकोजचं काय करतं ते? ह्या ग्लुकोजचा उपयोग करून ते अन्न बनवतात. म्हणून हे अशा प्रकारे प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते. जसं मी इथे तुम्हाला डायग्राममध्ये सांगितलं आहे. मग काय वेळेस तुम्हाला प्रकाश संश्लेषणचा फॉर्म्युला सुद्धा विचारू शकतात. तर आपला प्रकाश संश्लेषणचा फॉर्म्युला काय आहे? 6CO2 प्लस 6H2O बरोबर. कशाच्या सहाय्याने? तर क्लोरोफिल आणि सूर्यप्रकाश याच्या सहाय्याने ते काय सिक्रेट करतात? तर C6H12O6 म्हणजेच काय? शुगर आणि 6O2 म्हणजे काय? ऑक्सिजन हे सिक्रेट करतात. आता हे तुम्हाला एकदम आपल्या 5वीच्या पुस्तकामध्ये हा फॉर्म्युला आहे आणि ते आता सुद्धा विचारला आहे. हा एका एक्झाममध्ये विचारला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं होतं की 6CO2, 6H2O आणि त्याचं पुढं काय होतं? म्हणजे काय त्याचं रासायनिक स्वरूप काय आहे? ठीक आहे. हे क्लोरोफिल आणि सूर्यप्रकाश कॅटॅलिस्टचं काम करतात. म्हणजे ही क्रिया जलद करण्याचं काम करतात. तर हे लक्षात ठेवा आणि खूप सोपा प्रश्न आहे. जवळपास हे सगळ्यांना माहिती आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. संत ज्ञानेश्वर महाराजांची 2025 मध्ये कितवी जयंती साजरी केली जात आहे? तर 750वी जयंती म्हणजे 750वी जयंती. आणि नुकतंच ऑगस्टमध्ये त्यांच्या जयंतीला 750 वर्ष पूर्ण झाले, म्हणून हा प्रश्न इम्पॉर्टंट ठरतो. मग यांचा जन्म किती साली झाला? तर 1275 साली आपेगाव पैठणजवळ झाला. मग तुम्हाला यांचा जन्म कधी झाला विचारू शकतात, कुठे झाला हे विचारू शकतात. आता संत ज्ञानेश्वरांची 750वी जयंती आहे. मग यांच्या वडिलांवर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. त्यांचे वडील कोण होते? यांच्या आईचं नाव काय आहे? भावंडे कोणते होते? असंही विचारू शकतात. मग आपण बघूया वडिलांचं नाव काय आहे. वडिलांचं नाव आहे विठ्ठलपंत. आईचं नाव आहे रुक्मिणीबाई. आणि संत ज्ञानेश्वरांना किती भावंड होते? तर संत ज्ञानेश्वरांना 3 भावंड होते. निवृत्तीनाथांना त्यांनी आपले गुरु मानले होते. त्यामुळे हे लक्षात ठेवा की संत ज्ञानेश्वरांनी कोणाला गुरु मानले होते? निवृत्तीनाथांना. दुसरे होते भावंड सोपानदेव आणि तिसऱ्या होत्या मुक्ताबाई. म्हणजे एकूण किती भावंड होते ह्यांना? 3 भावंड होते. ह्यांचे प्रमुख ग्रंथांवर प्रश्न विचारू शकतात. तर संत ज्ञानेश्वरांचा प्रमुख ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. त्यालाच काय म्हटलं जातं? भावार्थ दीपिका. दुसरा कोणता आहे? अमृतानुभव. तिसरा आहे चांगदेव पासष्टी. चांगदेव पासष्टीमध्ये चांगदेव महाराजांना उपदेश दिला आहे. आणि चौथा आहे अभंगगाथा. त्यांनी अनेक अभंग रचले, अनेक गाथा गायल्या. मग त्यांनी समाधी कुठे घेतली? तर त्यांची समाधी ही कुठे आहे? तुम्ही पाहिलीच असेल. त्यांची समाधी ही आळंदी येथे आहे. आळंदी कुठे आहे? तर आळंदी पुणे जिल्ह्यात आहे. आणि कितव्या साली त्यांनी समाधी घेतली? तर 1296 साली त्यांनी समाधी घेतली. मग तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की त्यांची समाधी ही कोणत्या नदीकाठी आहे?
तर इंद्रायणी तटावर त्यांची समाधी आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी लक्षात ठेवा. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. 1987 ला उपराष्ट्रपती म्हणून निवड होण्यापूर्वी शंकर दयाल शर्मा कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते. आत्ताच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. मग उपराष्ट्रपती कोण झाले ह्या निवडणुकीनंतर? तर CP राधाकृष्णन. मग ते उपराष्ट्रपती होण्या अगोदर ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते. सेम हीच घटना 1987 ला झाली होती. शंकर दयाल शर्मा हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते, पण त्यावेळेस R व्यंकटरमण हे कोण होते? तर हे उपराष्ट्रपती होते. त्यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली आणि त्याच्यामुळे त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा काय दिला? राजीनामा दिला. आणि उपराष्ट्रपती पदाचं काय झालं? जी जागा होती ती खाली झाली आणि तेव्हा कोणाची निवड झाली? तर शंकर दयाल शर्मा यांची निवड झाली. आणि सेम आता सुद्धा तसंच झालं. आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखड त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आपल्या राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदी निवडून आले. ही घटना 1987 ला झाली आणि सेम योगायोगाने ती घटना 2025 साली झाली. मग म्हणलं हा थोडा योगायोगच आहे, तर हा प्रश्न घेऊन टाकू. तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतात आणि उपराष्ट्रपतीवर क्वेश्चन येतोच. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे. आपण बऱ्याच वेळा पाहिलं आहे की उपराष्ट्रपतीचा कलम कोणता आहे. आता तुमचं हे तोंडपाठ झालं आहे. मला तुम्ही सांगायचं आहे उपराष्ट्रपतीची निवड कशी होते हे मला तुम्ही सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मृगजळ पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे दिसते? तर ते प्रकाश किरणांचे संपूर्ण आंतरिक परावर्तन व वातावरणाचे वरच्या दिशेने वक्रीकरण किंवा अपवर्तन ह्याच्यामुळे दिसते. आता मी साध्या सोप्या भाषेत सांगते. वाळवंटात किंवा उन्हाळ्यात आपल्याला रस्त्यावर असं समोर पाणी असल्यासारखं दिसतं, बरोबर? तर हे पाणी का दिसतं? रस्त्यावरची हवा उन्हामुळे काय झालेली असते? गरम झालेली असते. म्हणजे रस्त्यावर उन्हामुळे ते इतकं गरम झालेले असते की ती हवा काय होते? वरती तरळते. म्हणजे काय? तरंगते. आणि थोड्या अंतरावर वर गेल्यानंतर हवा काय असते? थंड असते. मग आता काय होतं? इथे थंड हवा आणि इथे गरम हवा याच्यामुळे जो प्रकाश असतो तो गरम आणि थंड हवेच्या थरातून जाताना काय होतो? वाकतो. आणि ते वाकलेले प्रकाश जो असतो तो आकाशाचा जो निळा कलर असतो तो काय करतो? प्रतिबिंबित करतो. म्हणजे हा वाकल्यामुळे जो आकाशाचा जो निळा कलर असतो तो ह्याच्यावर पडतो आणि तो आपल्याला पाण्यासारखा दिसतो. इथे बघा, इथे काय झालं आहे? इथं जो प्रकाश आहे तो खाली वाकला आहे म्हणजे रिफ्रॅक्शन झालं आहे आणि ह्याच्यावर जे आकाशाचा निळा कलर पडला आहे आणि तिथं आपल्याला पाण्यासारखं असल्याचा भास होतो. आता हे आपलं झालं सायंटिफिक दृष्ट्या. आता मृगजळावर बऱ्याच वेळा मराठीत सुद्धा म्हणी आहेत. कोणकोणत्या? मी 1-2 सांगते, बाकीच्या तुम्ही सांगायच्या. मृगजळामागे धावू नकोस, ते तुला कधीच भेटणार नाही, असं म्हटलं जातं. मग मृगजळामागे धावणे म्हणजे काय? की अस्तित्वातच नसलेल्या गोष्टींना किंवा ज्या गोष्टी आहेच नाही, मिळणारच नाही, अशा गोष्टींच्या मागे वेळ वाया घालवणे. याचा अर्थ आहे मृगजळामागे धावणे. ही झाली पहिली. दुसरं कुठलं आहे? मृगजळासारखी आशा बाळगू नको. म्हणजे एखादं म्हणेल की मी उद्या प्राईम मिनिस्टर होणार आहे. शक्य आहे का? नाही. खोटी, फसवी किंवा पूर्ण न होणारी आशा म्हणजे मृगजळासारखी आशा. आता ह्या मी तुम्हाला 2 सांगितल्या. बाकीच्या तुम्ही मला सांगायचेत. वाक्प्रचार, म्हणी जे पण असेल ते मला तुम्ही सांगायचं आहे. अशा प्रकारे थोडंसं लिंक करून तुम्ही अभ्यास केला ना, तुम्हाला अभ्यास कधी बोरिंगच वाटणार नाही. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. सन 1927 मध्ये डॉक्टर BR आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते? तर ते पाक्षिक होते. पाक्षिक म्हणजे काय? 15 दिवसांनी रिलीज होणारे. मासिक म्हणजे काय? महिन्यांनी रिलीज होणारे. दैनिक म्हणजे काय? रोज प्रसारित होणारे. साप्ताहिक म्हणजे काय? आठवड्याला प्रसिद्ध होणारे. ठीक आहे? तर तुम्हाला ह्याचा डिफरन्स समजला का? चला आता तुम्हाला इथे काय काय लक्षात ठेवायचं आहे? जे बहिष्कृत भारत आहे ते सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले. हे तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. काल आपण काय पाहिलं? नदी प्रणाली पाहिली, बरोबर? नद्यांचे क्रम लावले. त्याच्या अगोदर आपण शिखरांचा क्रम लावला होता. मग आता म्हणलं की आता भूगोलातला आपण राष्ट्रीय महामार्ग घेऊया आणि याच्यावर सुद्धा PYQ मध्ये क्वेश्चन्स आहेत. चला आपण प्रश्न बघूया. मुंबई आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग आहे, पण त्याचा क्रमांक काय आहे? तर मला मुंबई आग्राचा माहिती नाही, पण मला मुंबई पुणे बेंगलोर ह्याचा माहिती आहे. ह्याचा काय आहे? NH4. मग NH4 हा ऑप्शन मध्ये कुठे आहे? बी साठी 1.
इथे 2 3 म्हणजे हे 2 गेले. आता मला ह्या 2 ऑप्शनमध्ये बघायचंय. पुढे पुणे नाशिक रोड. पुणे नाशिक रोडचा कोणता आहे महामार्ग क्रमांक? NH50. मग तिसऱ्याचं काय आलं? 4 आलं. मग तिसऱ्याचं 4 कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1. याच्यामध्येच फक्त तिसऱ्याचं 4 आहे. मुंबई कोकण गोवा ह्याचं काय आहे? NH17. हे बऱ्याच जणांना माहिती असेल गोव्याचं. मग राहिला कोण आपला? मुंबई आग्रा ह्याचं काय आहे? NH3. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तसेच RTO नंबर लक्षात ठेवा. आपण ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे आपल्या जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांचा RTO नंबर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते? तर ते चेंबूरला म्हटले जाते. आता चेंबूर चेंबर हे लक्षात तुम्हाला लगेच समजून जाईल. असं का म्हटलं जातं? कारण चेंबूरमध्ये हिवाळ्यात विशेषतः तिथली हवा इतकी दूषित होते की लोकांना अस्थमाचे आजार सुरू झाले आहेत. तिथे लोकांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आहे. म्हणून मुंबईतील चेंबूरला गॅस चेंबर असे म्हटले जाते. हा आपला PYQ आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता हा आपला मराठीच्या आपण संधी चॅप्टर मधले एकदम चॅलेंजिंग क्वेश्चन बघणार आहोत. आता पहिला प्रश्न बघूया. उद्धार या शब्दाची संधिफोड करा. उद्धार या शब्दाची संधिफोड कशी होईल? उद्धार अशी होईल. तचा पाय मोडला आहे, इथे तचा पाय मोडलेला नाही. आता यामागे स्पष्टीकरण काय आहे? जेव्हा तच्या पुढे ह येतो तेव्हा त बद्दल द होतो आणि ह बद्दल ध होतो. म्हणून ह्या संधी करून काय झाला आहे? उद्धार हा शब्द झाला आहे. ठीक आहे, हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. शरदचंद्र या शब्दाचा विग्रह करा. ह्याचा विग्रह कसा होईल? शरद चंद्र असा होईल. तचा पाय मोडलेला आहे. जेव्हा तच्या पुढे च आल्यास तचा काय होतो? च होतो. हे लक्षात घ्या. म्हणून इथे काय झालं आहे? जोडाक्षर शरदचंद्र. चला पुढचा प्रश्न बघूया. गवाक्ष या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? ह्याचं काय होईल? गो अधिक अक्ष. हा काय आहे? अयादी संधीचा विशेष नियम आहे. याच्यामध्ये ओ अधिक अ काय होतं? ओ अधिक अ अव होतं आणि म्हणून गो अक्ष ओ अधिक अ व झाला आहे. म्हणून गवाक्ष हा शब्द बनला आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. खिडकीत हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? खिडकीचा थोडासा विग्रह केला तर आपल्याला काय समजेल? खिडकीच्या आत किंवा खिडकी आणि आत हे मिळून काय झालं आहे? खिडकीत झालं आहे. म्हणून आपलं उत्तर काय येईल? पूर्वरूप संधी. खिडकीत हे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. स्पष्टीकरण काय की पहिला जो स्वर आहे खिडकीचा ई हा कायम राहतो आणि दुसरा स्वर जो आ आहे तो लोप पावतो. म्हणून हे काय झालं? आपलं खिडकीत झालं ना की खिडकीआत असं झालं. बरोबर. आणि जेव्हा अशी संधी होते जेव्हा विग्रह करताना पहिल्या शब्दाचा स्वर जो असतो शेवटचा तो कायम राहतो आणि दुसऱ्या शब्दाचा जो पहिला स्वर असतो तो विलुप्त होतो म्हणजे लोप पावतो, तेव्हा संधीचं उदाहरण हे पूर्वरूप संधीचं उदाहरण असतं. चला पुढचा प्रश्न बघूया. घामोळे हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? घामोळ्याचा थोडा विग्रह केला तर आपल्याला काय भेटतं? घाम अधिक ओळे. आता हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर हे पररूप संधीचं उदाहरण आहे. कारण पहिला स्वर अ हा लोप पावतो आणि दुसरा स्वर ओ हा कायम राहतो. पूर्वरूप मध्ये आपण काय पाहिलं? पूर्वरूप मध्ये पहिला जो आहे तो स्वर कायम राहतो आणि दुसरा जो स्वर आहे तो विलुप्त होतो. आणि पररूप संधीमध्ये पहिला जो स्वर आहे तो विलुप्त होतो आणि दुसरा जो स्वर आहे तो कायम राहतो. कळलं? पूर्वमध्ये पहिला, परमध्ये दुसरा. हे लक्षात ठेवा. पर म्हणजे आपण म्हणतो ना परक्याची आहे, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा. ही शॉर्ट ट्रिक. पूर्व म्हणजे काय? आधीचा, म्हणजे हा कायम राहतो. पररूप म्हणजे काय? नंतरचा कायम राहतो. हे लक्षात घ्या. म्हणून हे काय झालं? पररूप संधीचं हे उदाहरण झालं. चला पुढचा प्रश्न बघूया. चंद्रोदय शब्दाचा संधी प्रकार ओळखा. चंद्रोदय हा काय आहे? अगोदर आपण चंद्रोदय या शब्दाची काय करू? संधी फोड करू. चंद्र अधिक उदय. आता याच्यामध्ये आपलं उत्तर काय आलं? स्वरसंधी गुणादेश. का? कारण अ चंद्राचा अ आणि उदयचा उ हे मिळून काय झालं? ओ झालं आणि हा स्वरसंधीचा प्रकार झाला. त्याच्यामध्ये कुठला? गुणादेश प्रकार. म्हणून चंद्रोदय हा स्वरसंधीचा गुणादेश संधी प्रकारातील उदाहरण आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आता आपलं सुरू झालं मॅथ्स. आजचे गणिताचे प्रश्न सुद्धा नेहमीसारखे खूप इंटरेस्टिंग आहेत. पहिला प्रश्न बघूया.
49 गुणिले 25 गुणिले 92 गुणिले 61 याचे उत्तर किती? याची मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते हे कसं सॉल्व्ह करायचं. मी काय करते, हे 25 आणि हे 92 सेपरेट घेते. आता हे बघा 59 नी 92 ला गुणलं काय आणि त्याच्यानंतर ह्या दोघांच्या गुणाकाराला गुणलं काय? गुणाकार आला पाहिजे. मग मी काय करते, 92 आणि 25 ह्यांचा गुणाकार सेपरेट करते आणि 59 गुणिले 61 ह्यांचा गुणाकार सेपरेट करते. ह्यांचा गुणाकार कसा होईल? तुम्हाला इथे काय कॉमन दिसतंय का? 59 आणि 61 मध्ये ह्यांच्यामध्ये काय आहे? 60 बसलेला आहे. मग हे मी अशा प्रकारे लिहू शकते का? 59 ला 60 वजा 1 गुणिले 61 ला मी असं लिहू शकते का? 60 अधिक 1 बरोबर. आणि हे तुम्हाला एका फॉर्म्युला टाइप दिसेल. कसं? a प्लस b इंटू a मायनस b बरोबर काय? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हा ह्याचा फॉर्म्युला आहे. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा हा फॉर्म्युला आहे आणि सेम आपण त्या फॉर्म्युलामध्ये हे गणित आणलेलं आहे. मग 60 वजा 1 गुणिले 60 अधिक 1 हे मी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मध्ये घेते. मग माझं उत्तर काय येणार? 60चा वर्ग वजा 1चा वर्ग. 60चा वर्ग किती झाला? 3600 वजा 1 किती येणार? 3599. आता ह्यांचा गुणाकार झाला. आता बघूया आपण ह्यांचा गुणाकार. 25चा पाडा सगळ्यांना येतो, एकदम सोप्पा. मी डायरेक्ट 25 ने 92 ला गुणते. 25 दुने 50, हातचे आले 5, 25 नवे 225, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 2300. मग आता मी काय करणार आहे, हे 3599 नी मी 2300 ला गुणणार आहे. आता मला 23चा पाडा तर येतो किंवा मी डायरेक्ट गुणू शकते बरोबर. मग 3599 गुणिले 2300 हे 00 शेवटी आले बरोबर. मग 00 शेवटी कुठे आहे? इथे आहे, इथे आहे. ठीक आहे, मग हे ऑप्शन गेले. पुढे मी काय करते, 3599 ला मी आणखी कोणत्या पद्धतीने लिहू शकते? 4000 वजा 1. किती सोप्या पद्धतीने. मग 4000 00च आहेत ना आणि 4 पर्यंत कोणताही पाडा येऊ शकतो आपल्याला बरोबर. 4000 वजा 1 गुणिले 2300. आता हे जे आपले शेवटचे 00 राहिले त्यांना मी तसंच ठेवते. 23 ने 4 पर्यंत गुणते. 23 दुने 46, 23 त्रिक 69, 23 चोक 92. 92 आले आणि हे 4000चे 3 शून्य 1 2 3. पुढे 2300 ने मी 1 ला गुणते. किती येणार? 2300 1 2300. आणि ह्यांची मी काय करणार? वजाबाकी करणार, कारण इथे काय आहे? वजा चिन्ह आहे. मग 92000 वजा 2300 नाही 92000 नाही 92 लाख आहेत सॉरी. आणि वजा 2300. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ठीक आहे, वजा 2300. आता मला काय करायचं आहे? सिंपल ह्यांची वजाबाकी करायची आहे आणि डायरेक्ट आपलं उत्तर येणार 007. हातचा आला 1, 10तून 3 गेले, किती राहिले? 7. म्हणजे शेवटी 7700 हे येतंय. म्हणजे माझं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 1. कारण इथंच फक्त 7700, इथं 1600 आहे ना. मग मला पुढे काउंट करायची गरज आहे का? नाही. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं म्हणून मला इथे कमीत कमी 2 मिनिटं लागले. हे जर मी एक्सप्लेन केलं नसतं ना, ह्याचं उत्तर मी 30 सेकंदात काढलं असतं. कळलं? जेव्हा असे थोडेसे किचकट दिसतात ना, ते डायरेक्ट अशा एकदम सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये घ्यायचे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. 1600चे 6/4% अधिक 800चे 12/1/2% ह्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. मी काय करते अगोदर हे सोडवून घेते. 1600 गुणिले 6 चोक 24 अधिक 1 25. आता हे मी तुम्हाला सांगितलं आहे मागच्या पण एका एक्झाम्पलमध्ये, तरी पण मी एक सांगते. जेव्हा सपोज 2 200 3 असं जर असेल तर तुम्ही हे कसं सोडवणार? 3 हे 3 गुणिले 2 हे 2 अधिक हे जे वरचे 2 आहेत ते 2. 3 दुने 6 अधिक 1 किती? सॉरी 3 दुने 6 अधिक 2 किती येणार? 8 येणार. आणि छेदात जी संख्या आहे छेदात ती ॲज इट इज घ्यायची. म्हणजे 2 2/3 ह्याचं उत्तर किती येणार? 8/3. तसंच मी आता इथे सॉल्व्ह केलं. 6 चोक 24 अधिक 1 25 आणि हे काय आहे? टक्के आहे. टक्के म्हणजे काय? छेदात गुणिले 100. कारण हे टक्के आहे बरोबर म्हणून. आता पुढे 800 गुणिले पुन्हा सेम 12 दुने 24 आणि 1 25 खाली छेदात पुन्हा 2 गुणिले 100. का? कारण टक्के आहे. आता आपण सॉल्व्ह करूया. 25 चोक 100, 4 चोक 16 आणि 16 एके 16.
इथे किती आलं 100 अधिक 25 चोक 100 4 दुने 8 आणि 8 एक्क 8 अधिक 100 म्हणजे 100 अधिक 100 किती आले 200. हे माझं उत्तर आलं. समजलं? आता ह्या टाईपचे आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह केले, त्यामुळे आता तुम्हाला हे अवघड नाही वाटलं पाहिजे, हे तुम्हाला रिव्हिजन वाटलं पाहिजे. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे एका चाचणीतील सरासरी गुण 10 आहेत. 20 विद्यार्थी आहेत, त्यांचे सरासरी गुण 10 आहेत, म्हणजे त्यांची टोटल गुणांची बेरीज किती झाली 200. जर त्यातील विद्यार्थी वर्गाबाहेर गेले, इथं 4 होतं बरं का, त्यातील 4 विद्यार्थी, हे 4 मिसिंग आहे, थोडंसं कॉपी पेस्ट करताना ते राहिलं. 4 विद्यार्थी वर्गाबाहेर गेले तर त्या विद्यार्थ्यांची सरासरी एका गुणाने वाढते, तर बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती? आता 20 विद्यार्थी होते, त्यातले 4 विद्यार्थी बाहेर गेले, म्हणजे आता किती राहिले 16. त्यांची सरासरी एका गुणाने वाढली, म्हणजे ते थोडे ढ विद्यार्थी होते, त्यांच्यामुळे त्यांची सरासरी गुणांची सरासरी कमी होत होती. ढ विद्यार्थी बाहेर गेल्यामुळं त्यांचे जे आतमधले हुशार विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी 1 नी वाढली. मग म्हणजे किती झाली 10 अधिक 1 11 झाली. मग जे 16 विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांची टोटल बेरीज किती झाली 16 1 16 16 1 16 आणि 1 17 म्हणजे 176 ही बेरीज झाली. मग बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती? म्हणजे काय करायचं आहे आपल्याला 200 हे 200 वजा 176 बरोबर किती येणार 24 येणार. आणि किती विद्यार्थी बाहेर गेले आहेत 4 विद्यार्थी बाहेर गेले आहेत, म्हणून भागिले 4 बरोबर 6. मग जे बाहेर 4 विद्यार्थी गेले आहेत त्यांच्या गुणांची सरासरी किती आली 6 आली. ठीक आहे, समजलं? सोपं होतं. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, खालील अंकगणिती श्रेणीचे कितवे पद 560 आहे? आपल्याला एक अंकगणितीची श्रेणी दिली आहे. मी काय करते अगोदर लिहून घेते. 2 11 20 29 पुढे डॅश 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 आणि पुढे कितवं पद पाहिजे आपल्याला 560 हे पाहिजे. मग आपल्याला विचारलं काय आहे की ह्या अंक श्रेणीमध्ये अशा किती टोटल संख्या येणार आहेत 560 पर्यंत. आता अशा टाईपचे गणित मी तुम्हाला ऑलरेडी सोडवून दाखवले आहेत. हे लॉजिकली कसं सोडवायचं ते मी आज तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे 2 आणि 9 11 11 आणि 9 20 20 आणि 9 29 असंच 9 9च्या फरकाने आपल्याला 560 पर्यंत जायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी पहिलं पद कुठलं आहे 2 आहे, मी काय करते पहिलं पद हे 2 घेते. आपल्याला 560 पर्यंत जायचं आहे बरोबर. मग मी काय करते फक्त 2 पर्यंतचं म्हणजे 2 कॅन्सल करून त्याच्या पुढे 560 पर्यंत किती टोटल संख्या येतात ते मोजते. ते मोजणं मला जास्त सोपं आहे. हे सगळं मोजण्यापेक्षा मी काय करते फक्त 2 ला एक्सक्लूड करते. मग 560 कसं होणार 560 वजा 2 किती येणार 558. हे जे 558 आहेत त्याला मी 9 ने भागणार. का 9 ने भागणार? कारण 9 9च्या डिफरन्समध्ये आपल्याला 560 पर्यंत जायचं आहे, ना की 2 3 4 5 असं सलग जायचंय. समजलं? म्हणून भागिले 9. आता मी काय करते ह्याला भाग घालवते. 9 सक 54 हातचा आला 1 आणि 9 दुने 18 म्हणजे 2च्या पुढं 62 टोटल संख्या पुढे गेले की आपल्याला 560वं पद मिळेल. पण आपल्याला काय विचारलं आहे अंकगणिती श्रेणीचे कितवे पद 560वं आहे, म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत असे किती पद येतील किंवा किती संख्या येतील. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल म्हणजे आपल्याला 2 ला सुद्धा इन्क्लूड करावं लागणार. मग 62 अधिक 1 1 का? कारण 2 ही एक संख्या आहे, 11 ही दुसरी संख्या आहे, म्हणून 2 ही एक संख्या घेतली कारण ती आपण अगोदर काय केलं होतं काढली होती बरोबर. म्हणून मग 62 अधिक 1 बरोबर किती आले 63 म्हणून आपलं उत्तर आलं 63. 63वं हे 560वं पद येणार आहे. ठीक आहे, समजलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते, तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करते? आता बघा एक त्रिकोण आहे. नेहा काय करते इथून सुरुवात करते. प्रत्येक त्रिकोणाची प्रत्येक बाजू किती मीटरची आहे 100 मीटर. ही पण किती 100 मीटर आणि ही सुद्धा 100 मीटर. ठीक आहे, ती काय करते एक अशा 5 फेऱ्या मारते एका दिवसाला. आता फेरी म्हणजे काय फक्त इथून इथपर्यंत चालणार का? नाही, या बिंदूपासून इथून सुरू करून ती पूर्ण अशी चालत येणार आणि पुन्हा ह्या बिंदूपर्यंत येणार, तेव्हा ती होणार एक फेरी. मग अशा ती किती फेऱ्या मारते रोज 5 फेऱ्या मारते. मग आता आपण समजून घेऊया.
जर ती 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाला फेऱ्या मारते. म्हणजे ती किती, एक फेरी तिची किती मीटरची झाली? 100 मीटर अधिक 100 मीटर अधिक 100 मीटर. म्हणजे एक फेरी तिची 300 मीटरची झाली. ती अशा 5 फेऱ्या मारते. म्हणजे तिचं डेली वॉकिंग किती आहे? 300 मीटर गुणिले 5. किती येणार? 5 त्रिक 1500 मीटर. म्हणजेच किती? 1 किलोमीटर 500 मीटर असं. ठीक आहे? तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करते? एका आठवड्यात दिवस किती असतात? 7 दिवस असतात, बरोबर? 7 दिवस ती एका दिवसाला जर 1500 मीटर फेरी मारते एका दिवसाला, ठीक आहे? मग तसं ती 7 दिवसात 1500 मीटर चालली तर ती किती अंतर पूर्ण चालेल? 1500 गुणिले 7. 15 साती 514 म्हणजे 105 आणि पुढचे 00. 105 हे काय आले? मीटरमध्ये आले. आपल्याला उत्तर कशामध्ये विचारलंय? किलोमीटरमध्ये. मग ह्याचं किलोमीटरमध्ये कसं होईल? 10 किलोमीटर आणि वरचे 500 मीटर. कळलं मी इथं का लिहिलंय 1 किलोमीटर आणि 500 मीटर? हे एक्सप्लेन करण्यासाठी. हे तुम्हाला लगेच समजावं म्हणून. मग हे 10,500 मीटर बरोबर 10 किलोमीटर 500 मीटर. हे माझं उत्तर आलं. कळलं? सिंपल होतं. फक्त जर तुम्हाला कळलं नाही की एक फेरी म्हणजे किती, तेच जर समजलं नाही तर हे तुम्ही पुढे सॉल्व्ह करू शकत नाही. जर तुम्ही 100 मीटरला एक फेरी म्हणला तर तुमचं उत्तर चुकणार. ठीक आहे? इथं 100 आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी सगळ्यात सोपा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपले बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झाले. चला पहिला प्रश्न बघूया. मोहित हा 31 जानेवारी 2004 ते 1 मार्च 2005 पर्यंत गैरहजर होता. तर तो किती दिवस अनुपस्थित होता? आपल्याला प्रश्न विचारल्या अगोदर बघायचं की ते वर्ष लीप वर्ष आहे की नाही. 2004 हे लीप वर्ष आहे, बरोबर? 31 जानेवारी 2004 पासून तो 1 मार्च 2005 पर्यंत गैरहजर होता, म्हणजे ऍब्सेंट होता. मग 31 जानेवारी 2004 ते 31 जानेवारी 2005 पर्यंत किती दिवस होतात? हे लीप वर्ष आहे, बरोबर? म्हणजेच किती होणार? हे 31 जानेवारी एक्स्ट्रा पकडले. ऍक्च्युली 30 जानेवारीलाच त्याला 366 दिवस पूर्ण होतात आणि 31 जानेवारीला 367. मग 31 जानेवारी 2004 ते 30 जानेवारी 2005 पर्यंत 366 दिवस होतात. त्याच्यानंतर 31 जानेवारीचा एक दिवस ऍड करू. त्याच्यानंतर 2005 सुरू झालं. 2005 लीप वर्ष नाही. मग फेब्रुवारीचा महिना घेऊ. फेब्रुवारीचा महिना किती? 28 दिवस आणि पुढं 1 मार्च. 1 मार्च पर्यंत म्हणलंय, म्हणजे 1 मार्च इन्क्लूड केला आहे म्हणून अधिक 1. मग ह्यांची काय करायची? आपल्याला सिंपल बेरीज करायची आहे. 28 अधिक 2 किती? 30. 6 6 आणि 3 9 3 म्हणजे किती? 396. तो किती दिवस अब्सेंट होता? 396 दिवस. समजलं? एकदम सिंपल लॉजिकली सॉल्व्ह करायचं. इथे कुठलं असं म्हणतात म्हणजे असं कुठलं सूत्र वगैरे टाकायची गरज नाही. चला पुढचा प्रश्न बघूया. आग्नेय दिशेस तोंड करून उभी असलेली पूर्वा 2 वेळा डावीकडे काटकोनात वळाली. दिशादर्शक. आपण अगोदर काय करूया? दिशा काढूया. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. मग आपल्या उपदिशा कुठल्या? ही आहे आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. पुढे प्रश्न काय विचारला आहे की ती आग्नेय दिशेस तोंड करून होती, म्हणजे या दिशेला. पुढे काय झालं? ती 2 वेळा डावीकडे काटकोनात वळाली. आता काटकोनात म्हणजे कसं? एकदा अशी, हा पहिला काटकोन, ठीक आहे? हा पहिला काटकोन. दुसऱ्या काटकोनात कुठे? इकडे. आता हे बघा, इथे जर असेल ती तर डावीकडे काटकोनात वळाली तर ती इथे येणार, पुन्हा वळाली तर इथे येणार. तसं सेम ह्या बाबतीत करायचं. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य ह्यांच्या बाबतीत सुद्धा ती ज्या डिरेक्शननी बघतीये त्याच डिरेक्शनच्या पुन्हा काटकोनामध्ये इकडे येणार. त्याच्यानंतर सेकंड काटकोनामध्ये कुठे येणार? इकडे येणार. बरं, वळाली. मग त्याच्या पुढे तिने काय केलं? तिने शीर्षासन केले. तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? बघा, सुरुवातीला ती कशी उभी राहिलीये? अशी वळाली, बरोबर? आणि ती इकडे बघतीये. तिने शीर्षासन केलं. शीर्षासन म्हणजे काय? डोके खाली, पाय वर. शीर्षासन केलं. शीर्षासन केलं म्हणजे ती ज्या दिशेने बघतीये त्याच्या उलट दिशेने आता ती बघायला लागली, बरोबर? आता उलट दिशेने बघायला लागली, ठीक आहे. मग तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? अगोदर इकडे होता, उलट दिशेला बघते म्हणजे तिचा उजवा हात कुठल्या दिशेला झाला? या दिशेला. मग माझं उत्तर काय येणार? नैऋत्य. समजलं? जर एखाद्याला माहितीच नसेल की शीर्षासन केल्यानंतर
डोकं उलट दिशेने होतं तर तो सरळ उत्तर देणार ईशान्य आणि त्याचं उत्तर चुकणार. समजलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया. एका रांगेत कविताचा सुरुवातीपासून 28वा व शेवटून 32वा क्रमांक आहे. चला, एक रांग आहे. कविताचा सुरुवातीपासून 28वा नंबर आहे. 28वा म्हणजे तिच्या पुढे किती लोक आहेत? 27 आहेत. आणि खालून शेवटून तिचा 32वा नंबर आहे. 32वा म्हणजे तिच्या मागे किती लोक आहेत? 31. म्हणजे आपले टोटल त्या रांगेत लोक किती झाली? 27 अधिक 1 28 आणि 31. 28 अधिक 31 किती आले? 59. म्हणजे टोटल त्या रांगेत 31 लोक आहेत. मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. ही कोण आहे? ही सविता आहे. सॉरी, कविता आहे. आता आपण आत्ताच काढलं. टोटल किती आहेत? 59 लोक आहेत. मग 29 दुने 58 म्हणजे 30वी जे असेल मधली ती असणार मधली. मधली कोण आहे? सुवर्णा आहे. मग 28 29 30. इथे कोण आहे? इथे सुवर्णा आहे. आणि ती काय आहे? मध्यभागी आहे. म्हणजे तिचा नंबर कितवा आहे? 30वा. सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. म्हणजे मागे म्हणजे या साईडला. सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये 10 मुली आहेत. 10 मुली म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे इथं कोण आहे? इथं आली आपली मनीषा. म्हणजे मनीषा 11वी झाली ना. जर सुवर्ण आणि मनीषामध्ये 10 लोक असतील तर मनीषा सुवर्णाच्या मागे 11वी झाली. मग आपल्याला विचारला काय आहे? तर या रांगेत मनीषाचा मागून क्रमांक कितवा? इथे 30वा आहे. 30 नंतर हे 10 किती झाले? 40 झाले. बरोबर. 40 आणि हिचा कितवा आहे? 41वा. मग मनीषाचा मागून क्रमांक कितवा आहे? 59 वजा 40 किती येणार? 9 आणि 1 19वा. बरोबर. हिचा जर समोरून 31वा असेल तर मागून कितवा येणार? 29वाच येणार. बरोबर. 31 अधिक हिचा खालून कितवा पकडला? 19वा पकडला. आणि हिच्या वर किती आहेत? 30 असणार. बरोबर. सुवर्णा ही 30वी आहे. तिच्यानंतर मध्ये 10 आहेत. म्हणजे किती झाले? टोटल 40 झाले. आणि हिचा 41वा नंबर आहे. हिचा वरून 41वा असेल तर खालून कितवा असणार? 19वा. म्हणून माझं उत्तर आलं 19वा. 18वा लिहू नका. 18वा कसा येईल? 18वा म्हणजे हिच्या पुढची मुलगी. ही इथून 41वी आहे म्हणजे खालून सुद्धा 19वी आहे. समजलं? थोडंसं क्रॉस चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल. चला पुढचा प्रश्न बघूया. एका सांकेतिक भाषेत पवन हे 456 असं दिलं आहे. वजन हे 542 असं दिलंय आणि नळ हे 74 असं लिहिलंय. तर जळजळ हा शब्द कसा लिहाल? इथे शब्द आहे. शब्द कसा लिहाल? सूचना व अंक व अक्षरांचा क्रम सारखा असेलच असं नाही. आता ही सूचना मी का दिली आहे माहितीये? मी मागे एक प्रश्न घेतलेला बघा. एक शब्द होता आणि त्याच्यामधलं बघा 8वं 5वं आणि दुसरं हे अंक घेऊन हे अक्षर घेऊन आपल्याला शब्द बनवायचा होता. आणि तेव्हा तो शब्द कुठला होत होता? ATE असं आलं होतं. बरोबर. मग मी त्याचे कुठले कुठले बनवले? ATE बनवला, ईट बनवला आणि टी हा बनवला. मग एका मुलाने काय केलं? ऍक्च्युली त्याचं पण चुकीचं नाही, पण त्याला शब्द म्हणजे प्रश्नच समजला नाही. त्याने काय केलं? ह्या टीला असं पण घेतलं, टाई टाई. पुन्हा ह्याला हे असं घेतलं एटा वगैरे आणि असे बरेचसे बनवले त्यांनी शब्द आणि म्हणलं की मॅडम असं का नाही आलं? तुमचं उत्तर चुकलं. पण ह्या शब्दांना काय अर्थच नाहीये. आपल्याला अर्थपूर्ण शब्द घ्यायचा होता. म्हणून मी फक्त एट, ईट आणि टी असे शब्द घेतले आणि मी त्याचे अर्थ सुद्धा तुम्हाला सांगितले होते. तर परीक्षेत असं कन्फ्युजन करू नका आणि चुकीचं उत्तर मार्क करून येऊ नका. म्हणून मी इथं सूचना दिली आहे की अंक व अक्षरांचा क्रम सारखा असेलच असं नाही. चला आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. आपल्याला काय दिलं आहे? पवन दिला आहे. प व न. ह्यांचा कोड काय आहे? 456. ठीक आहे. पुढचा आहे व ज न. त्याचं काय आहे? 542 आणि पुढे फक्त काय आहे? न ळ. ह्याचा आहे 74. आता याच्यावरून मला सगळीकडे कॉमन काय दिसते माहितीये? न न न. म्हणजे न चा असा कोड असणार आहे जो ह्याच्यात पण असणार आहे, याच्यात पण असणार आहे आणि याच्यात पण असणार आहे. आता मला इथे कॉमन काय दिसतोय? 4 4 4. म्हणजे न चा अर्थ काय झाला? 4 झाला. म्हणजे ळ चा अर्थ काय झाला? 7 झाला. आता माझा नळ ह्याचं मला पूर्ण कोडिंग मिळालं आहे. पुढे प व व ज. आता इथे व आणि व कॉमन आहे. मग मला व च मिळेल. बरोबर. इथे 5 आणि 5 कॉमन आहे म्हणून मी काय करणार? व ची काय झाली? व चं कोडिंग झालं 5. पुढे न चा भेटला मग आपल्याला ऑटोमॅटिकली ज चं सुद्धा मिळालं. ज चं 2
आणि पच किती 6. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? जळजळ हा शब्द कसा लिहाल? ज काय आहे? 2 आहे. ळ काय आहे? 7 आहे. पुन्हा जळजळ 2 7 म्हणजे 27 27 हे माझं उत्तर आलं. जर याच ठिकाणी 7 7 2 2 असं असतं किंवा 7 2 7 2 असं असतं तरी सुद्धा तुमचं उत्तर तेच आलं असतं. कारण आपल्याला सूचनाच दिली आहे, की अंक आणि अक्षराचा क्रम सारखा असेलच असं नाही. ठीक आहे? चला कन्फ्युजन दूर झालं. ज्या मुलांनी मला हे सगळे इट, एटचे सगळे जे सांगितलेले त्याचं कन्फ्युजन दूर झालं. आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.